नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी समिती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघू शकता आपण पिंक तायवान पेरूची बाग, जे आपण पंढरपूर जिल्हा तालुका जैनवाडी इथे या गावामध्ये पाहायला मिळालेली आपले पाहुणे, ज्यांची ही 500 झाडांची पिंक तायवान पेरूची जात आहे. तिला आज 18 महिने कंप्लीट झालेली, ज्याच्यामध्ये आपण आतापर्यंत त्यांचा हा तिसरा बहार आहे. ज्याच्यामधून त्यांना आतापर्यंत 8 लाख रुपये हे पूर्ण प्रॉफिट मिळालेलं आहे. ज्याच्यामध्ये 18 महिन्याची बाग बघू शकता आपण, ज्याच्यावर त्यांनी पूर्ण क्रॉप कव्हर टाकलेलं आहे. आता हा तिसरा बहार पकडलेला आहे. आज आपली 10 एप्रिल 2026. एवढं फुल टेम्परेचरमध्ये पण अशी बाग त्यांनी बहरलेली. त्यांनी एकदम परफेक्ट नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी क्रॉप कव्हर टाकलेलं आहे. खालून मोकळं पाणी चालू आहे. ड्रीपचे खतं वगैरे एकदम नियोजन पद्धत चालू आहे. तर कुठल्याही सेटिंगला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही क्रॉप कव्हरमुळे. तर आज आपण त्यांच्या बागेला भेट द्यायला आलो होतो. आपल्याला पण पिंक तायवानची लागवड करायची. त्यांचं बघूनच आपण पुढलं नियोजन करणार आहे. यांची लागवड साईज आहे 5 बाय 10 प्रति झाडे 5-5 फुटांनी लावलेलं आहे. मला 10 फुटाचा गॅप दिलेला आहे. आणि असं पूर्ण स्ट्रक्चर बनवून घेतलेलं आहे त्यांनी. व्ही आकाराचा इंगल टाकलेला आहे. त्याच्यावरती पूर्ण क्रॉप कव्हर टाकून घेतलेलं आहे. बघू शकता, अशी अप्रतिम सेटिंग करून घेतलेली आहे त्यांनी. तर अशा टेम्परेचरमध्ये पिंक तायवानची सेटिंग होणं शक्य नाही आहे. तिथे त्यांनी क्रॉप कव्हरच्या साहाय्याने एकदम चांगल्या पद्धतीने सेटिंग केलेली. तर क्रॉप कव्हर कमी पडला, त्याने अशी नेट टाकून घेतलेली. मित्रांनो, जोपर्यंत सेटिंग होत नाही तोपर्यंत खाल्लं कुठलंही गवत काढलेलं नाही आहे, कारण की त्याने टेम्परेचर मेंटेन होत आहे. भरपूर सेटिंग आहे. त्याच्यामध्ये बरीचशी ड्रेपिंग करणं आहे. नंतर याला फॉर्म लावला जाणार आहे.